कसं चालू करते? मिनटं चालू राहते का? कुठे चालू हां. बाय काय? चालू करून दे हां. ते मुंड्या पिटून दे. नाही येत ना. तसं नाही रे, फक्त ट्रॅक्टर येतो. असा जरा असा मग असं तसं नाही रे, असं फोन धर या आता नाही. तसं नाही रे बाई. असं. हां ठेव, असं उलटा नाही ना. ठेव ठेव ठेव. असं आहे का? चालू आहे का? माणसं आहे तो. मिनटं चालू आहे का? हां. सेकंड चालू आहे. हां. हां हां. मग असं ठेव ना तू. मागचाच ठेव, पण असं इकडे तोंड करून. इकडे नाही म्हणजे कॅमेऱ्याचं तोंड करून. असा. हां तसं नाही बाई. ए बाई ए बाई. तुम्ही येते नाही ना तिला. अरे जरा तुम्हीच ठेवा, मला नाही ठेवताय. खाली या. सरदून दिली वतून. एवढं तो व्हिडिओ बंद करा, डबल नावाटलं. असं ठेवतात नाही का? असं ठेवतात नाही तुला. मला ती लागत नाही, गोदडच नाही. नको मला चावल दे. चावल दे घ्याकडे तुला ना. मला सरळ ताण बुक सरी जायला मग पोटच दुखू राहिलं. का बरं यार? काय बरं येणार रे? एवढं खडून दे रे, दे खडून. सद्गुरुनाथ साईनाथ महाराज की जय. वो मी काय म्हणतो, तिकडं काय नाही ओळखलं काय बघ. का बा? करून घ्या गड्या बाई, मारू द्या. अरे ते याच्यापर्यंत नियम नियम चमडीपर्यंत. आज तुम्हाला काय काम आहे, घ्या ना करून बा. करून घ्या ना बा, काय काम? कोकरं काढून द्या ना, घ्या काढून. मला आपण तेल टाकतो का आता मग? नाही हो, नाही हो बाकी. लाडू देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, क्लिकला बटन दाबा, घंटीला क्लिक करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ बघितले आम्हाला लाईक करा. बोट असं दुखू राहिलं, काढी लागायचं. राधे बाय. माग पैसे कमी ठेव, माग पैसे जास्त ठेव. माग जात्या खर्चून. मग आता 1000, 1100, 1200 रुपये देऊन टाका आप्पा द्यायच्यात. या कामाची येतच राहत्या, ती देऊन टाका. एवढं खर्चूनच जातील. 1200 रुपये आता तुमच्या पाचशे आहे का? हां 500 नाही, 500ची नोट मोडली. अरे वा, मग काय आलं 1200, 1100ची. तुम्ही तर म्हणे 500ची नोट मोडेल नाही ना, असं तसं. बेकार उधळ मानकी तुमची. ते कालचेच तुमच्या 800 रुपये होते. कालच 800 रुपये होते, 600 रुपये मोडून आले तुम्ही.
खाली या, मला तिकडे यायला आणि द्यायला नाही परवडणार. माझ्याकडे एक एक जाऊ राहिला आणि एक एक येतो. मेथीची भाजी मस्त घेऊन या आणि हं? मस्त घेऊन या आणि मग घेऊन वय मीच जाणार ते, मलाच बोलेल त्या बाईना. काय म्हणून गेल्या न्याल पाडा तिकडे मी तीन आले, आता काय डबल जाता येईल का ते? ए अजून घेऊन जाय म्हणे आम्हाला कुठं फेकायचे उठून फेकायची? अरे मग घरी द्यावं लागेल. मग भाव नाही ना भाजीला. द्यावं लागेल घरी, किती मोठी उठून द्यावं लागेल. सुरेश डेंगळकरची बहीण आहे.